आपण या ठिकाणी ललित दादांच्या कार्यालयाच्या उद्घाटनाला आलात. आपल्या वेळातील अमूल्य वेळ घेऊन आपण आलात. काय शुभेच्छा द्या? आज विजयादशमीच्या निमित्ताने आज ललित यांनी आर्क स्टुडिओ आणि रिद्धी कन्स्ट्रक्शन शी संदर्भात, म्हणजे आर्क स्टुडिओ बेसिकली, रिद्धी कन्स्ट्रक्शन तर आधीपासूनच आहे, पण एक नव्याने सुरुवात केलेली आहे. आपण सगळेच दसऱ्याच्या दिवशी काही शुभ कार्यांना सुरुवात करतो आणि ते माझे खूप जुने स्नेही आहेत ते, आणि त्यांचे मिसेस दोघी. तर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेली आहे इथे. बाकी कुठलाही अजेंडा नाही, काही नाही, त्यांचं तोंड गोड करण्यासाठी. आणि आज दसऱ्याच्या निमित्ताने त्यांनी इतका छान घाट घातलेला आहे त्याबद्दल मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहे इथे. मेनली कन्स्ट्रक्शन, डिझायनिंग, वास्तू, क्रिस्टल हिलिंग्स आणि काय काय गोष्टी आहेत. तर मला ते खूप इंटरेस्टिंग वाटते, कारण मी स्वतः या गोष्टींमध्ये खूप बिलीव्ह करते. तर दोघांनाही मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसुद्धा अनेक अनेक आभाळभर शुभेच्छा. ताई, काय सांगाल, आता नव्याने आपला चित्रपट प्रेक्षक रसिकांना, आपल्या चाहत्यांना कोणता नवीन चित्रपट आपल्याला देणार? पुढच्या वर्षी आता चित्रपट येईल, यावर्षी शूटिंग होईल आणि पुढच्या वर्षी म्हणजे नवीन वर्षात आपण असं म्हणूयात, पहिल्या क्वार्टरमध्ये आमचा नवीन सिनेमा येईल. तर त्याच्या बाबतीत आत्ता कुठली माहिती देऊन उपयोगाचं नाही, इट्स टू अर्ली. या ठिकाणी आपल्याला बसण्यासाठी खुर्चीमध्ये आग्रह केला, मात्र आपण म्हणालात की खुर्चीवरून वाद होतो. म्हणजे आताच्या या राजकारणाकडं आणि नाही, ज्याची त्याची खुर्ची, ज्याचा त्याचा सन्मान राखला पाहिजे. ही खुर्ची ललित यांची आहे, त्यामुळे त्या खुर्चीवरती मी बसू इच्छित नाही आणि माझी जागा क्लेम करू इच्छित नाही. तर म्हणून मी म्हटलं आल्या की खुर्चीवरनं खूप भांडणं होतात, तर त्यामुळे नकोच, मी आपली उभ्यानीच बरी आहे इथे. मैम, क्या कहेंगे जिस प्रकार आपने आज अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली में यहाँ पर एक इनोग्रेशन था ललित ठोंबरे के कार्यालय का, आपने विजिट दिया, किस प्रकार की शुभकामना देंगे? आज दसरा भी है. मी माझ्या मराठीत शुभेच्छा दिलेल्या आहेत, ज्यांना कळत नाही त्यांनी ट्रान्सलेट करून घ्यावं. धन्यवाद.